थंडी खूप वाढली त्याच्यामुळे लहान मुलांना अजिबात उठायची इच्छा होत नाही. पण शाळेची टायमिंगच ती असते सकाळची, की मग बळजबरी उठवावंच लागते. आपल्याला पण बरं नाही वाटत उठवायला. आणि आपल्या गृहिणीचं तर काय, थंडी असो, पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, कुठलाच सीझन असो, जी काही आपली कामं आहेत नित्यनेमाची ती तर करावीच लागते कोणत्याही परिस्थितीमध्ये. गाडीची वाट बघत होतो तितक्यात अनु पण आली आमच्यासोबत बघा. आणि रुद्रांश जोपर्यंत शाळेत जात नाही तोपर्यंत ती राहिली. इथे जेवढे पण भाडेकरू आहेत तेवढ्यांसोबत तिचं चांगलं पटतं, कुणाच्या पण मागे लागते आणि एवढी क्यूट आहे ना, सगळंच तिचं लाड करतात. आणि सगळ्यात छोटी तीच आहे, बाकी सगळी मुलं थोडी मोठी झालेली आहेत त्यामुळे सगळेच लाड करतात तिचा. संध्याकाळी थोडंसं फिरायला गेली, तिकडून येताना माती आणली, कुंडीमध्ये झाड लावायचं होतं त्यामुळे नाल्या खोदलेल्या आहेत तर कुठे कुठे छान अशी काळी माती आहे झाडं लावण्याजोगती. तर आज जेवणामध्ये डाळ लौकी बनवली होती, सोबतच दही मिरच्या तोडून घेतल्या. खूप दिवसानंतर माझं जेवणाचं ताट तयार आहे. मी जेवण केलं, फिरून आली आणि हे तर झोपलेलेच होते रुद्रांश आणि रुद्रांशचे पप्पा. त्यांना मी काही उठवलं नाही, 7:30पर्यंत जेवते असं, पण ते उशिरा जेवतात. बाहेर फिरून आली तेव्हा स्वेटर घातली, कानाला बांधली, बाहेर खूप थंडी आहे. चला, गुड नाईट सगळ्यांना.